गुड मॉर्निंग गाईज. स्वाती कॉस्मेटिक्स अँड टॉईजमध्ये तुमचं स्वागत आहे. मी स्वप्नील गुराव कांदिवली इथून. गाईज, आज माझ्यासाठी एक खूप स्पेशल दिवस आहे. बिकॉज आज 6 फेब्रुवारी 2024 आहे. तर हा स्पेशल दिवस ह्यासाठी आहे की आज माझ्या शॉपला 4 वर्ष कंप्लीट झाली टोटली. ह्याच दिवशी 2022 साली मी शॉप ओपन केलं होतं कॉस्मेटिक्सचा. खूप कमी इन्व्हेस्टमेंटपासून स्टार्ट केलं होतं आणि मेहनत करत गेलो, स्ट्रगल करत गेलो आणि आज त्या मेहनतीचं मला फळ भेटलेलं आहे. अजूनही मेहनत करायची आहे, खूप मेहनत करायची आहे. शॉपला मोठं करायचं आहे. शॉपच्या ब्रँचेस असं माझ्या मनामध्ये आहेत, करायचे आहेत. बघू, सक्सेस झाले तर नक्कीच करू. पण ही जी जर्नी आहे ना 4 वर्षाची, ही अवघड नव्हती. ज्याचं काय फक्त तुम्हाला मेहनत करायची आहे. बाकीच्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिकली सर्व करता येतात. स्टार्टिंग जसं मी बोललो होतो, माझ्याकडे प्रोडक्ट्स वगैरे पण काही नव्हते. तर मी हिंमत न हारलो. जसे जसे आपल्याकडे पैसे जमा होतील तेच पैसे मी रिइन्व्हेस्ट करत आज एवढे प्रोडक्ट आहेत ना की रॅकमध्ये ठेवायला जागा नाही, असं सीन आहे. सो मी तुम्हाला मागून बोललो होतो की तुम्ही मेहनत करा, तुमचं बिझनेसला स्टार्ट करा. एकदा जर तुमच्या बिझनेसला 3 वर्ष कंप्लीट झालीच तर तुमचा बिझनेस तुम्हाला त्यातून इन्कम द्यायला चालू करतो. पण 5-6 महिने तर तुम्हाला खूप त्रास होणार, खूप म्हणजे खूपच. पण हळूहळू तुम्हाला त्यामध्ये रस निर्माण येईल. मेन आवड असणं इम्पॉर्टंट आहे. कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जॉब करत असला तरी पण तुम्हाला त्या क्षेत्रात आवड असेल तर तुम्ही जॉब करा. पण जॉब करत असताना पण तुम्हाला जर कंटाळा येत असेल किंवा तो जॉब नकोसा वाटत असेल तर तुम्ही डेफिनेटली जॉब सोडून द्या आणि काय ना काही उद्योगाकडे लक्ष द्या. आज मी फेसबुक, यूट्यूबला पण बघत असतो ना, आपलं म्हणजे आता ना हे ट्रेंड चालू झालेलं आहे की बहुतांश मराठी लोक की बिझनेसमध्ये यायला बघत आहेत. ते खूप चांगली साईन आहे आपल्यासाठी, चांगली पॉझिटिव्हिटी आहे. तर असंच बिझनेस या क्षेत्रामध्ये या. खूप लोक येत आहेत. मी खूप बघतो ना, खूप जण येतात आणि मला खूप चांगलं वाटतं की मराठी मुलं किंवा मुली या क्षेत्रामध्ये येत आहेत बिझनेसच्या. सो खूप आनंदाची गोष्ट आहे. सो तुम्ही पण नक्की या. जे नोकरी करतात नोकरी करा. आता मी पण केली ना, 10-12 वर्ष नोकरी केली मी पण बघा, ट्राय करा. बिझनेसमध्ये या. तुम्ही तुमचे स्वतःचे मालक असता. मोकळा श्वास तुम्ही घेऊ शकता. नोकरीमध्ये तुम्ही मोकळा श्वास नाही घेऊ शकत. तुम्हाला सुट्टी पाहिजे तर बॉसला विचारावं लागतं, जाऊ की नको जाऊ. त्यात पण तो देईल नाही देईल काही भरोसा नसतो. 10 दिवसाची मागितली तर 3 दिवसाचीच देतात. सो या सर्व याच्यापासून ना आज मी खूप हॅप्पी आहे की मी खूप चांगला डिसिजन घेतला. असं नव्हतं की माझं पॅकेज खूप कमी होतं. माझं पॅकेज खूप चांगलं होतं. म्हणजे जॉब सोडायची गरज नव्हती. मला खूप जण अजूनही बोलतात, अरे तू खूप हे केलंस की जॉब सोडलास, एवढा चांगला पॅकेज सोडलास. पण मला ते नको होतं. मग त्याच्यापेक्षा जरी वरचा पॅकेज असतं तरी मी तेच डिसिजन घेणार होतो की जॉब सोडायचा. सो ते सर्व जाऊ दे. आजचा आपला मेन माझा आहे की 4 वर्ष कंप्लीट झालेले आहे जॉबला, सॉरी बिझनेसला. उद्यापासून माझं नवीन वर्ष चालू होईल बिझनेसचं. सो 5व्या वर्षामध्ये मी पदार्पण करणार आहे. 4 वर्ष टोटल कंप्लीट झालेले आहेत आणि या 4 वर्षामध्ये खूप असे डाऊनफॉल पण आले. जसं मी तुम्हाला बोललो की 12-13 तास बसून पण फक्त 65 रुपीचाच बिझनेस झाला होता. तसे डाऊनफॉल पण आले आणि 1 डेमध्ये अबाउट 30,000 जाऊन बिझनेस झाला होता. तसे पण राईज बघायला भेटलं. सो असे डाऊनफॉल्स येतात, हर एकाच्या बिझनेसमध्ये येतात. पण तुटून जाऊ नका. उभे राहा. राऊडसारखी बॅटिंग करा. निराश होऊ नका आणि तुम्हाला एक दिवस बिझनेस चांगले ग्रोथ करून देईल.
सो आता हे 4 वर्षाची जर्नी खूप माझ्यासाठी खूप खूप म्हणजे खूप चांगली होती. आधी घरच्यांचा खूप विरोध होता बिझनेस जेव्हा स्टार्ट केला तेव्हा, पण त्या हळूहळू घरच्यांनी पण खूप सपोर्ट केला मला, माझ्या आईने, माझ्या भावाने, माझ्या वाईफने, आणि आता माझा मुलगा पण मला सपोर्ट करतो आहे. त्याला मी लहानपणापासूनच शिकवतो आहे की कोण कस्टमरला त्यांना विचारायचं क्या चाहिए आपको, तो विचारतो क्या चाहिए क्या चाहिए, आणि मग त्यांना तो प्रोडक्ट मी त्यांनी जे मागितले ते मी त्याच्या हातामध्ये देतो. तो घेऊन जाऊन त्यांना देतो. ते त्याच्या हातामध्ये पैसे देतात. तो पैसे घेऊन मला देतो. मग त्यांना काही चेंज पाहिजे असेल तर मी त्यांच्या हातामध्ये त्याला देतो. परत बोललो की त्या कस्टमरला दे परत. असं लहानपणापासूनच त्याला मी थोडा गायडन्स देतो आहे. बिकॉज फ्युचर नोकरीचं नाही आहे, फ्युचर हे फक्त बिझनेसचंच आहे. नोकरी जर तुम्ही केली तर तुम्हाला खूप कमी पैशामध्ये खूप जास्त काम करावं लागेल. सो बिझनेसचा हाही एक खूप मोठा फायदा आहे की तुम्ही तुमच्या मुलांना अपग्रेड करू शकता. त्यांना नोकरी करायची गरज नाही लागणार इन फ्युचर. म्हणून तुम्ही बिझनेस करा. तुम्ही त्याला तेच शिकवणार, तू काहीही कर पण नोकरी करू नको. जसं माझ्या वाईफला बोललं होतं की जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा, की तू काहीही कर, काही पण नोकरी नको करू. तसंच त्याला पण मी हे करणार आहे. म्हणून बिझनेस तुमच्या सर्व फुल फॅमिलीला सपोर्ट करतो आणि तुमची फॅमिली बिझनेसला सपोर्ट करते. सो तुमचं हेल्दी वातावरण असतं त्या सर्व ह्याच्यामध्ये. आणि आज मला कोणाचा प्रेशर नाही आहे. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी शटर डाऊन करू शकतो, जेव्हा वाटेल तेव्हा शटर अप करू शकतो. खूप चांगल्या गोष्टी शिकू शकतो बिझनेसमधून. मार्केटला जाऊ शकतो. कधी आपल्या इकडे सपोज कुणाचा काही बॅड इन्सिडेंट्स होतात, त्या घटनास्थळी आपण मी पोचू शकतो. म्हणजे एक प्रकारचं स्वातंत्र्य मला भेटलेलं आहे नोकरी सोडल्यापासून. सो तुम्ही विचार करा, बघा, नोकरी फक्त तुमची भाजी बदलू शकते बस, बाकी त्याच्या व्यतिरिक्त काही नाही करू शकत. असं आहे. तुम्ही आज चण्याची भाजी खाता तर उद्या तुम्ही पनीर खाऊ शकता. जास्तीत जास्त तेच करू शकता, बाकी काय नाही करू शकत. सो बिझनेस करा. बिझनेस तुम्ही ग्रोथ करू शकता. एकाचे 2 शॉप करू शकता, दोघांचे 4 शॉप करू शकता. तुमच्याकडे माणसं तुम्हाला जर चांगली भेटली तर. आणि बाकी काय नाही. सो मला एवढंच बोलायचं होतं. टोटल 4 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. आणि 4 वर्षामध्ये चांगल्या प्रकारे सेलही झालं होतं. जसं मी जेव्हा स्टार्टिंगला ओपन केलं तेव्हा मला 5 लाख सेल झालं होतं. म्हणजे त्याच्या दुसऱ्या वर्षी माझं 10 लाख सेल झालं होतं. असं तुम्ही स्वतःच तुमची ग्रोथ करू शकता बिझनेसमध्ये. यासाठी बिझनेस करा. तुम्हाला एक हेल्दी एन्व्हायरमेंट भेटतो. तुमचं माइंड एकदम बॉसच्या आपल्या नोकरीच्या तणावापासून मुक्त होऊन जातं टोटली. बाकी काय नाही. तुमच्या मुलांना हे शिकवू नका की नोकरी कर. तुमच्या मुलांना हे शिकवा की बिझनेस कर. आता भले लहान असेल पण त्यांना तेच धडे द्या. त्यांचं स्कूल वगैरे पण चॉईस करताना जिकडे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी जास्त आहेत त्या स्कूलमध्येच घाला. भले तुम्हाला 1-2 हजार रुपये जास्त द्यावे लागले चालतील. जिकडे स्पोर्ट्स आहेत किंवा कला क्षेत्रामध्ये जास्त आहे, त्यांचे स्किल बघा काय, त्या क्षेत्रामध्येच मुलांना टाका. फक्त तू अभ्यास कर हा रट राहू नका. हे सोडून द्या आता मराठी जे पण पालक आहेत त्या लोकांनी. आणि असे स्कूल निवडा की त्या स्कूलमध्ये जाऊन व्हेरीफाय करा ह्यामध्ये बिझनेस लेसन्स. म्हणजे आता 6वी-7वीचे मुलं असतील, 8वीची मुलं असतील तर त्यांना बिझनेस लेसन्स सब्जेक्ट वगैरे आहे का. तशा जर स्कूल असतील त्या स्कूलमध्येच मी प्रिफर करेन की तुम्ही लोक टाका. बिकॉज पुढे जाऊन आपल्याला बिझनेसच करायचा आहे. सो नोकरी करायची नाही आहे, नोकरी द्यायची आहे. थँक्यू व्हेरी मच. जास्त काय बोलत नाही. आज टोटल 4 वर्ष पूर्ण. आज मला पुन्हा वर्षाचा हिशोब करायचा आहे. त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय. थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल.